नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या एका नवीन आणि महत्त्वपूर्णच व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नवरा बायकोचं गुपित आज मी तुमच्यासमोर सांगणार आहे, जेणेकरून नवरा बायकोतील नाते अजूनही घट्ट होतात। प्रत्येक मुलीने लग्नासाठी आपला वर शोधत असताना या 8 गोष्टी शोधणे खूप महत्त्वाचे आहे। एका राजकुमारीने सांगितलं की जो पुरुष त्याच्या पत्नीसोबत हे काम रोज करत असतो त्याची बायको नेहमीच आनंदी राहते। मित्रांनो, एका देशामध्ये एका राजाचं नाव होतं चंद्रसेन। त्याची कन्या खूपच सुंदर होती। तिचं नाव होतं कलावती। रूपाने बुद्धीने खूपच वरचढ होती। हळूहळू कुमारी जेव्हा विवाहयोग्य झाली तेव्हा राजाने त्यांच्या मुलीला विचारलं, पुत्री, मी तुझ्यासाठी एक स्वयंवराची व्यवस्था करत आहे। मला सांग, तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये कोणते गुण पाहू इच्छितेस? तुझा नवरा कसा असावा हे मला सांग, मग मी तू सांगशील तसे ध्यानात ठेवून तुझ्या स्वयंवराची व्यवस्था करेन। तेव्हा राजकुमारी कलावती म्हणू लागली, बाबा, ज्याला मी माझ्या नवऱ्याच्या रूपामध्ये स्वीकारेल तो एक विशेष व्यक्ती असायला हवा। जेव्हा राजा म्हणाला, पोरी, कोणता राजकुमार सर्वोत्तम आहे हे आपल्याला कसे कळणार? तेव्हा राजकुमारी म्हणते, बाबा, राजकुमारांमध्ये स्पर्धा ठेवल्यास आपल्याला त्यांच्यामधील सर्व गुण ओळखून येऊ शकतील। आपण आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ठेवूया। हव्यात जो राजकुमार सर्व स्पर्धांमध्ये अव्वल असेल त्यालाच मी माझा पती म्हणून स्वीकारेल। अन्यथा मित्रांनो, मुलीच्या बोलण्यावरून राजाने त्यांच्या इथे वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले। जरुरी विद्या, गायन, नृत्यकला, शास्त्रांचे ज्ञान, सौंदर्य। राजाने या स्पर्धेचे काम त्यांच्या मंत्र्याच्या मुलाच्या म्हणजेच महेशच्या हाती दिले। महेश हा राजांच्या मंत्र्याचा मुलगा होता। लहानपणापासूनच महेश आणि राजकुमारी एकत्र खेळून मोठे झाले होते। महेश मनातल्या मनात राजकुमारीवर खूप प्रेम करत होता, परंतु त्याने त्यांच्या मनातील ही गोष्ट राजकुमारी कलावतीला ही कधीच सांगितली नाही। कारण त्याला माहिती होतं, राजकुमारी कलावती ही आमच्या राजांची मुलगी आहे आणि मी एका मंत्र्याचा मुलगा आहे। राजसाहेबांच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत करण्यासाठी कधीच तयार होणार नाहीत। राजा त्यांच्या मुलीचा विवाह एखाद्या राजाच्या मुलासोबत करतील आणि हाच विचार करून महेशने त्यांच्या मनातील गोष्ट कधीच बाहेर काढली नव्हती। महेशला राजाने जो काम दिलं होतं, महेश तो पूर्ण निष्ठेने करत होता। त्याने सर्व प्रकारच्या स्पर्धाची व्यवस्था केली। एके ठिकाणी तिरंदाजीबाजी मैदान तयार केले, एका ठिकाणी नृत्यशाळा बनवण्यात आली, एका ठिकाणी गायन विजेत्याचा सामना ठेवण्यात आला, एका ठिकाणी शास्त्राच्या ज्ञानाची व्यवस्था करण्यात आली, तर एका ठिकाणी सौंदर्याचे प्रदर्शन करण्याची व्यवस्था करण्यात आली। आता दुरून दुरून राजा, महाराजा आणि राजकुमार या स्पर्धेसाठी भाग घेण्यासाठी येऊ लागले। सर्व राजकुमारांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतले। अनेक दिवस हा कार्यक्रम चालूच राहिला, परंतु कुठलाही राजा असा निघाला नाही जो सर्व स्पर्धांमध्ये निपुण असेल। कोणाला धनुर्विद्या अवगत होती तर त्याला गायनविद्या येत नसे, एखाद्याला गायनविद्या येत असेल तर त्याला धनुर्विद्या जमत नव्हती। प्रत्येकामध्ये काही ना काही कमी होतीच। एखादा राजा शास्त्रज्ञानामध्ये निपुण होता तर त्याला बाकीचे कामं येत नव्हते। एखादा सुंदर होता परंतु तो ज्ञानी नव्हता, त्याला युद्धनील माहिती नव्हती। म्हणण्याचं तात्पर्य हच की असा कुठलाही राजा किंवा राजकुमार नव्हता जो सर्व गुणांनी निपुण असेल। परंपरागत असलेली शेवटची निष्कर्ष काढण्यात आला की जो राजा कुठल्याही गुणामध्ये पारंगत असेल त्याला थांबवण्यात यावे आणि बाकीच्यांना परत पाठवण्यात यावे। मित्रांनो, तेव्हा असेच झाले। सर्व स्पर्धेमध्ये जो कोणी पारंगत होता त्याला थांबवण्यात आले। तेव्हा राजा त्यांच्या मुलीला म्हणाला, पोरी, कुठल्याही राजा एक ना एक कमकुवत आहेच। एका राजकुमारामध्ये सर्व गुण नाहीत, एका राजकुमारामध्ये सर्व गुण आहे तर दुसऱ्यामध्ये काहीतरी दोष आहेत आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे की वेगवेगळ्या गुणांमध्ये पारंगत असणारी या राजकुमारामधून तुम्हाला सर्वोत्तम वर निवडावा लागेल। तेव्हा राजकुमारी म्हणू लागली, बाबा, हे सर्व राजकुमार कुठल्या ना कुठल्या गणेमध्ये तरबेज आहेत, एका गुणामध्ये श्रेष्ठ आहेत, मग यामध्ये मी माझ्यासाठी सर्वोत्तम वर कसा निवडू शकेल? तेव्हा राजा म्हणतो, पोरी, आपण या सर्व राजकुमारांना काही दिवसासाठी आपल्या इथे थांबवून घेऊ। यामधील तुला जो राजकुमार सर्वश्रेष्ठ वाटे तू निवड कर।
आणि मला सांग, मी त्या राजकुमारासोबत तुला विवाह संपन्न करून देईल. मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या गुणांमध्ये पारंगत असणाऱ्या त्या राजकुमारांना राज चंद्रसेनने त्यांच्याजवळ थांबवून ठेवले. ते सर्व राजकुमार स्वतःला सर्वश्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी त्यांच्या परीने जे काही शक्य होईल ते सर्व प्रयत्न करू लागले. एखादा राजकुमार गायन विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ होता. तो तेव्हा सकाळी सकाळी जेव्हा राजकुमारी उठून यायची तेव्हा तो त्यांची धुंद वाजवू लागायचा. तर दुसरीकडे सुंदर राजकुमार त्यांच्या सौंदर्याने राजकुमारीला मोहित करण्याचा प्रयत्न करत असायचा. ज्ञानी राजकुमार त्यांच्या ज्ञानाने राजकुमारीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा. तलवारीमध्ये धनुर्बाणामध्ये तरबेज असणारा राजकुमार त्यांची कला त्यांना दाखवून देण्यासाठी काहीतरी मंजिक्यांचे प्रयत्न करत होता, पण राजकुमारीवर काहीही परिणाम होत नव्हता. जेव्हा संध्याकाळी राजकुमारी तिच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी जात होती तेव्हा नृत्यकलेमध्ये सर्वश्रेष्ठ राजकुमार राजकुमारीला नृत्य शाळेमध्ये बोलावत असे आणि राजकुमारीचं खूप मनोरंजन करण्याचा एखादा प्रयत्न करत असे. एखादा राजकुमार राजकुमारीला हसवण्याचा प्रयत्न करत असे. प्रत्येकजण आपापल्या परीने राजकुमारीला पटवण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरा आणखी काही करण्याचा कायम प्रयत्न करत होते. अशा प्रकारे तिथे थांबलेले सर्व राजकुमार त्यांच्या परीने शक्य होईल तसे राजकुमारीसमोर त्यांच्या गुणांचे प्रदर्शन अनेक दिवसापर्यंत असे चालू ठेवत होते. जसं राजकुमारी त्या सर्व राजकुमारासोबत त्यांचा वेळ व्यतीत करत होती तसं त्यांच्या मनामध्ये गोंधळ वाढू लागला होता. तिच्या मनामध्ये प्रश्न पडला होता की मी आता कोणासोबत लग्न करू. तिच्या मनातील हा प्रश्न तिला कोणाला सांगावा हे काही सुचत नव्हतं. शेवटी तिने तिच्या मनातील प्रश्न घेऊन राजकुमारी मंत्र्याच्या मुलाजवळ गेली, महेश जवळ गेली आणि जाऊन त्याला सांगितलं की महेश, मी आता खूप मोठ्या भवऱ्यामध्ये अडकली आहे की तिथून दूरवर कुठेही तिला किनारा दिसतच नाही. मी मोठ्या वादळामध्ये अडकली आहे. मला हे ठरवण्यासाठी खूप अडचण होत आहे की मी माझ्या नवऱ्याच्या स्वरूपामध्ये कोणाला निवडावे. राजकुमारी महेशला म्हणाली, तू माझी काहीतरी मदत कर. तेव्हा महेश म्हणाला, राजकुमारी, या कामामध्ये मी तुझी काहीही मदत करू शकत नाही. तुमचं जीवन आणि तुमची पसंत, मग निर्णयसुद्धा तुमचाच असायला हवे. मी यामध्ये तुम्हाला काहीही उत्तर देऊ शकत नाही, कारण लग्नानंतर राजकुमारासोबत तुम्हाला राहायचं आहे, मला नाही. त्यामुळे माझ्याकडे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नाही. मी तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुझं काही निर्णय घेशील तो पूर्ण विचार करून घे. हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही. तेव्हा राजकुमारी म्हणाली, महेश, येथे सारे राजकुमार येथेच आहेत आणि जेव्हा मी त्यांचे गुण पाहते तेव्हा मी पूर्णपणे गोंधळून जाते. तेव्हा महेश म्हणतो, हे राजकुमारी, मला तुम्ही एक गोष्ट सांगा. विवाह करण्यासाठी तुम्ही कुठल्या व्यक्तीला शोधत आहात की कोणाला? तेव्हा राजकुमारी म्हणाली, ही तर उघड गोष्ट आहे की मी कुठल्या तरी तरुणाला शोधत आहे जो मला आनंदी ठेवू शकेल. तेव्हा महेश म्हणतो, हे राजकुमारी, जेव्हा तुम्ही कुठल्या व्यक्तीला शोधत आहात मग तुम्हाला गुणांचा वेळ का लागत आहे? एवढा वेळ कशासाठी हवा आहे? तुमच्या या सर्व क्रियामध्ये तुम्ही स्वतःला विसरत आहात. तुम्हाला हे माहीत आहे का की जो व्यक्ती धनुर्विद्येमध्ये पारंगत आहे तो तुम्हाला आनंदी ठेवण्यास सक्षम असेल का? असे होऊ शकते का? होऊ शकत नाही. त्याला फक्त धनुर्विद्या माहीत असेल. प्रेम, समर्पण, समंजसपणा, सन्मान असे कोणतेही गुण त्याच्यामध्ये नसतील. तुला हे माहीत नाही की सुंदर तरुण, उच्च प्रतीचा नर्तक, प्रतिभा आणि शास्त्रज्ञानांना व्यतिरिक्त तुम्हाला एका अशा भरांची निवड करायला पाहिजे जो आयुष्यात येणाऱ्या संकटामध्ये लढण्यास सक्षम असेल, जो पत्नीचे महत्त्व समजत असेल, जो त्यांच्या पत्नीला तो सन्मान देऊ शकेल, ती खरंच अर्धांगिनी असल्याचे तिला दाखवून देईल, जो वेळ आल्यावर त्याच्या जीवाची बाजी न पाहता तिचे रक्षण करू शकेल. तो आपल्या पत्नीवर अतोनात प्रेम करत असेल, जो हे समजत असेल की स्त्री ही फक्त एक विषय वस्तू नाही. स्त्री
पुरुषाची भोगवस्तू नाही. ज्याला या गोष्टीची जाण असेल की त्याची पत्नी फक्त त्याच्यासाठीच तिचे आई वडील, भाऊ बहीण यांचा त्याग करून आली आहे, मग तिच्यासोबत कसे वागायला हवे या सर्व गोष्टीचे ज्ञान हवे आहे. तो आपल्या पत्नीला एक स्त्री नाही तर आपला दोस्त, आपली अर्धांगिनी समजून तिला वागवेल आणि दोस्ताला आयुष्यभर सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असेल. त्याच्यासोबत राहून स्त्रीला सर्व सुख सोयी मिळत असतील असे गुण सर्व त्या राजकुमारामध्ये असायला हवे. अन्यथा असावर शोधून काय फायदा सांगा तुम्हीच. जो दिसायला फक्त सुंदर असेल आणि तो त्याच्या सौंदर्याच्या अभिमानाने पत्नीला महत्त्व देत नसेल, कठीण परिस्थितीमध्ये पाठ दाखवून पळून जाणारा असेल, त्याच्यामध्ये ज्ञान असेल परंतु ज्ञानाच्या अहंकाराची नशा त्याला सदैव चढलेली असेल, ज्याला धनुष्यबाण कसा वापरावा हे तर माहिती असेल परंतु युद्धाची स्थिती झाल्यावर घरात बसून राहणारा असेल, ज्याच्यामध्ये हिंमत नसेल, फक्त कलाच असेल, मग असा व्यक्ती काही कामाचा नाही. आयुष्यात जोडीदार असा असावा की जो त्याच्या पत्नीच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या प्राणांची सुद्धा बाजी लावू शकेल. तुमची प्रत्येक स्थितीमध्ये तो रक्षा करू शकेल. पत्नीला पायातील चप्पल समजूनच तिचा अपमान करू नये, तिला शिव्या देऊ नये, नको नको ते विचित्र काही बोलू नये, संबोधित करू नये. पत्नीचा तुमच्या आयुष्यामध्ये एक उच्च स्थान आहे असं समजून तो तिला आपला वाटेकरी समजत असेल. पत्नीला जो स्वतःचा अर्ध मानत असेल, जो आयुष्यभर श्रेणी दिलेली बलिदान तिचे त्या क्षणात ठेवत असेल, प्रत्येक परिस्थितीमध्ये तो तुमचे रक्षण करत असेल, त्याला या गोष्टीची जाण असेल, त्याला या गोष्टीची जाण असेल की त्याच्या बायकोने दुसऱ्या कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत लग्न करून जिथे तिने जन्म घातला होता त्या घरातील लहानाची मोठी झाली होती, त्या आईवडिलांचे घर सोडून ती तुमच्या घरी येत आहे. मग ती तुमच्या घरी तुमचा अपमान सहन करण्यासाठी आलेली नाही, तर ती तुमच्या घरात आनंद देण्यासाठी आलेली आहे. तुम्ही तिला आनंदी ठेवा, मग ती तुम्हाला आनंदी ठेवेल आणि हाच असतो पती पत्नीमधील प्रेमाचा खरा अर्थ. मित्रांनो, महेशचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजकुमारी कलावतीचे डोळे पाणावले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला आश्चर्य वाटले की हा तरुण किती समजदार आहे. याच्यामध्ये माझा वर होण्यासाठी सर्व गुण आहेत. मी याची अर्धांगीण बनू शकते. तिने याचा कधीच विचार केला नव्हता. तिलाही कधीच वाटलं नव्हतं की जी गोष्ट तिला स्वतःला माहीत नाही ती गोष्ट महेशला माहिती आहे. राजकुमाराने पुढे काही बोलणार तेवढ्यातच महेश तिथून निघून गेला. महेश ते शब्द कुमारीच्या कानामध्ये रात्रभर गोंधळ घालत होते. ते फिरून फिरून तिच्या डोक्यामध्ये येत होते आणि राजकुमारी रात्रभर त्याच विचारामध्ये राहत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिने फिरायला जाण्याचा निश्चय केला. राजकुमारी सर्व राजकुमारांसोबत फिरण्यासाठी जंगलामध्ये गेली. त्यांच्या सुरक्षेसाठी महेशसुद्धा त्यांच्यासोबत गेला होता. राजकुमारी त्या सर्व राजकुमारांसोबत बोलत बोलत पुढे चालत होती. बोलण्यातच ते सर्वजण एका घनदाट जंगलामध्ये पोहोचले. त्यांना या गोष्टीचा ज्ञानच राहिले नाही की पुढे घनदाट जंगल आहे. ते सर्व काही विसरून गेले होते, कारण त्यांना त्यांची जादू राजकुमारीवर पाडायची होती आणि पुढे जंगली प्राण्यांचा धोका असू शकतो. महेश त्यांचा रक्षण करता होता आणि त्यामुळेच घनदाट जंगलाला पाहून महेश मध्येच थांबला आणि म्हणाला, थांबा, आता आपण इथूनच परत जायला पाहिजे. पुढे जाळी खूपच घनदाट आहे. महेश तिथे बोलणं ऐकल्यानंतर त्या राजकुमारापैकी एका राजकुमाराने महेशच्या या बोलण्यावर हसायला सुरुवात केली. तो जोरजोरात हसू लागला, म्हणू लागला, जर तू इतकाच भित्र आहेस मग आमच्यासोबत कशासाठी आला आहेस? गुपचूप जाऊन घरात बस. तेव्हा दुसरा राजकुमार हसत हसत म्हणाला, अरे तू घाबरत का आहेस? आणि घाबरत आहेस तर चल ना आता पुढे पुढे जाऊया. महेश नेत्यांना खूप समजावू लागला, बघा, तुमच्या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. पुढे घनदाट जंगल आहे. तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायला हवी, अन्यथा पुढे काहीही घडू शकते आणि जंगलामध्ये सिंह यासारखे भयंकर प्राणी राहतात. मुद्दाम अडचणींना आमंत्रण देणं हा कुठला शहाणपणा आहे? परंतु ते राजकुमार महेशचं काहीही ऐकायला तयारच नव्हते.
राजकुमारीच्या नजरेत स्वतःला शूर आणि सिद्ध करायची इच्छा होती. राजकुमारी सुद्धा महेशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुढे पुढे चालू लागले. ते सर्व राजकुमार राजकुमारी समोर मोठेपणा करत पुढे पुढे चालू लागले होते. तेवढ्यातच समोरून एक उग्र वाघांची गर्जना ऐकू आली. वाघ कुमारीवर त्यांची नजर ठेवूनच होता. वाघाला पाहून राजकुमारी घाबरली आणि मागे मागे सरकू लागली. तिने तिच्या आयुष्यात कधीच असा वाघ पाहिला नव्हता. महेश धावत धावत राजकुमारीच्या समोर जाऊन उभा राहिला. आता वाघाची दृष्टी राजकुमारीवरून हटून महेशवर आली होती. महेशला माहिती नव्हते की आता पुढे काय घडणार आहे, पण त्यांचं रक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे. महेश राजकुमारी म्हणाला, हे राजकुमारी, तू इथून पळून जा. तेव्हापर्यंत मी या वाघाला थांबवण्याचा प्रयत्न करतो. राजकुमारींनी पाहिलं की वाघ एकदम जवळ आला आहे. तेव्हा ती भीतीने थरथरू लागली. तेव्हा सर्व राजकुमारांनी राजकुमारीला म्हटलं, राजकुमारी, तुम्ही आमच्या सोबत चला. सर्व राजकुमार राजकुमारीला विनवणी करू लागले, आपण इथून पळून जाऊ, नाहीतर हा वाघ आपल्या सर्वांना खाऊन टाकेल. मित्रांनो, त्या सर्व राजकुमारांचं बोलणं ऐकल्यानंतर राजकुमारी म्हणाले, तुम्ही सर्वजण निघून जा. मी महेशला एकट्याला सोडून इथे कुठे जाऊ शकत नाही. मित्रांनो, ते सर्व राजकुमार महेश आणि राजकुमारीला तिथे सोडून निघून पळून गेले. सर्व राजकुमार घाबरट होते. त्यांना जी राणी हवी होती, त्यांच्यावर जो काही जादू करायचा होता, ते सर्व विसरून गेले होते. आता महेशने आपला शूरपणा दाखवायला सुरुवात केली. जेमतेम तो वाघाच्या अंगावर जाऊन बसला आणि त्याच्या मजबूत हातांनी फंदा बनवून वाघाच्या मानेला त्याने पकडलं. वाघाने त्याला दूर फेकण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु महेशने वाघाची मान अजिबात सोडली नाही. अन्यथा तो राजकुमारीवर हल्ला करू शकला असता. खूप उशीर झाला होता आणि महेश सुद्धा खूपच गंभीर झाला होता. तेव्हापर्यंत महेश समोर पाहत होता की राजाने अनेक सैनिक तिथे पाठवले होते. सैनिक आले व त्या सैनिकांनी त्यांच्या बाणाने वाघाला गंभीर जखमी करून टाकले आणि तो वाघ तिथेच मरण पावला होता. महेश उठला आणि राजकुमारी जवळ गेला. राजकुमारीने महेशला त्याच्या प्रकृतीबद्दल विचारले. तेव्हा महेश म्हणाला, मी ठीक आहे. काही सैनिक महेशला म्हणू लागले, वाटेत मला काही राजकुमार पळून जाताना दिसले. त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही संकटामध्ये आहेत आणि त्यांच्यासमोर खूप मोठा वाघ आलेला आहे. ते संकटात अडकले आहेत. हे ऐकता आम्ही म्हणून इथे आलो आहोत. अशा प्रकारे ते सर्वजण घरी परत आले. दुसऱ्या दिवशी राजकुमारी महेशला भेटण्यासाठी त्यांच्याजवळ गेली आणि विचार करू लागली, आपण महेशला बोलायला हवे, त्याच्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी, कारण तो माझ्यासाठी खूप गंभीर झाला आहे. तो ठीक असेल का? सर्व काही ठीक असेल ना? मी तुला माझा निर्णय सांगण्यासाठी आले आहे. तेव्हा महेशने उत्साहाने विचारले, अच्छा, मग तुम्ही कोणाची निवड केली आहे? गायन, नर्तक, धनुर्धर, शास्त्रज्ञता की सुंदर राजकुमार? शास्त्रज्ञता की तो सुंदर राजकुमार? राजकुमारी म्हणाली, महेश, यापैकी मी कोणालाही माझा वर म्हणून निवडले नाही. यापैकी कोणीही माझा पती बनण्यायोग्य नाही. मी अशा व्यक्तीची निवड केली आहे जो स्वतःपेक्षा माझ्या आयुष्याला जास्त महत्त्व देतो. माझ्या वाईट परिस्थितीमध्ये मला एकटा सोडत नाही, बल्कि माझी खूप काळजी घेतो. महेशने डोकं वर करून राजकुमारीला पाहिले आणि म्हणाला, तू खरं म्हणत आहेस ना? राजकुमारी म्हणाली, हो महेश, मी खरंच बोलत आहे. मी तुलाच माझ्या वराच्या रूपामध्ये निवडले आहे. आता मला तुझ्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. तू मला माझ्या जीवनसाथीच्या स्वरूपात स्वीकार करशील का? महेशच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. महेश म्हणाला, राजकुमारी, मी नेहमीच तुझ्यावर मनापासून अतोनात प्रेम केले आहे. मी शेवटपर्यंत असंच प्रेम करत राहणार. मी तुम्हाला एकटे कधीच सोडणार नाही. तुम्ही मला तुमच्या योग्य समजून मला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती बनवली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे राजकुमारीने तिच्या मनातील सर्व काही त्यांच्या वडिलांना सांगितले आणि वडिलांनी सुद्धा खूपच आनंदाने राजकुमारीचा विवाह महेशसोबत लावून दिला. या सर्व कार्यक्रमामध्ये समस्त प्रजेने वरवधूचे खूप कौतुक केले. मित्रांनो, खूपच आनंदाने दोघेही नवरा बायको त्यांच्या जीवन जगू लागले होते.
त्यानंतर तिथे असलेले सर्व राजकुमार निराश होऊन त्यांच्या राज्यात परत निघून गेले. मित्रांनो, या कथेचं तात्पर्य हेच आहे, जे पण एक दुसऱ्यासाठी नेहमी समर्पण करत असतात, एक दुसऱ्यासाठी जगत असतात, वास्तविक पाहत असतात, खरे प्रेम करणारे तेच असतात. मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.